छत्रपती संभाजीनगरातील मामा चौक परिसरात भर रस्त्यात चाकू फिरवत दहशत माजवणाऱ्या तिघा भावांचा पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त केलाय। पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपींनी चौकात मोठा चाकू फिरवत आरडाओरड केली आणि पवन गवळीला बोलवून घे, त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। या प्रकरणामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अजय कांडे त्याचे दोन्ही भाऊ, एक वीर लिंबराज कांडे आणि जयद्दा कांडे यांनी काल त्यांच्या वडिलांच्या विरोधात आणि यांच्या विरोधात जे पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट दिलेली होती, ती कंप्लेंट का दिली म्हणून जे पवन गवळे आहेत ते त्यांच्या बंधूचे जे नगरसेवक आहेत त्यांचं ऑफिस महिपत आप्पा चौकात आहे। त्या चौकाच्या तिथं जाऊन यांनी रुपेश म्हणून त्यांच्या तिथल्या चौकातला मुलगा आहे, तिथं जाऊन यांनी चाकू काढून ती बाबा तो पवन गवळी कुठं आहे, त्याच्या सासऱ्याने आमच्या विरुद्ध कंप्लेंट का दिली, या कारणावरून त्यांनी चाकू हवेत फिरून दहशत निर्माण करून त्यांना पवन गवळी व त्यांच्या इतर यांना जीवानी मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पोलीस स्टेशनला आली। त्या तक्रारीवरून आम्ही लगेच तात्काळ दोन आरोपींना अटक केली, एक अजय जितेंद्र कांडे आणि दुसरा लिंबराज उर्फ वीरू जितेंद्र कांडे यांना अटक केलेली आहे आणि एक जय यद्दा जितेंद्र कांडे हा फरार आहे। भर चौकात चाकू फिरवत दहशत माजवणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांची त्याच ठिकाणी धिंड काढल्याने गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झालाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।